राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आज सर्वपक्षीय आमदारांचा एकत्रित फोटो काढण्यात येतोय। ही परंपरा आहे आणि आपण बघतोय राज्यातले जेवढे आमदार आहेत ते सगळे जण इथे एकत्रित झालेले आहेत आणि विधान भवनाच्या या पायऱ्यांवर हा सगळ्या आमदारांचा सर्वपक्षीय आमदारांचा एकत्रित असा फोटो काढण्यात येतो। त्यासाठीची ही तयारी सुरू झाली आहे। उद्या शेवटचा दिवस आहे। एक आठवडा हे अधिवेशन चालणार आहे आणि प्रचंड वादळी ठरलंय। महाविकास आघाडीचं हे पहिलंच अधिवेशन आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच या अधिवेशनात कामकाज बघतायत आणि अशा वेळेला आता ही परंपरेनुसार आज या सगळ्या आमदारांचा फोटो देखील काढला जातोय। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी। विवेक, काय सांगशील या परंपरेबद्दल, या प्रथेबद्दल? कारण दरवर्षी कितीही जरी गदारोळ झाला तरी या निमित्ताने सर्वपक्षीय आमदार एकत्र येतात, त्यावेळेला हास्य विनोद सुरू असतात। कसं वाटतंय हे चित्र बघायला? की दर अधिवेशनावेळी असा एक फोटो काढण्याची प्रथा आहे। त्यानुसारच सर्व पक्षीय आमदार विधान भवनाच्या पायऱ्यापाशी जमा झालेले आहेत आणि काही वेळातच विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती हे देखील या ठिकाणी येतील आणि या सगळ्यांचा एकत्रितपणे फोटो काढला जातो। खरं तर विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल, सत्ताधारी असतील, विरोधक असतील, या दोघांमध्ये कायम शाब्दिक चकमकी घडत असतात। दोघी आपले जे मुद्दे असतात ते जोरकसपणे मांडत असतात। त्यातून अनेक वेळा सभागृहात संघर्ष पाहायला मिळतो। मात्र महाराष्ट्राची ही परंपरा आहे की असं काहीतरी असेल तरी सभागृहाबाहेर आल्यानंतर हे महाराष्ट्रातले सगळे नेते एकमेकांशी अतिशय खेळीमेळीने आणि मित्रत्वाच्या नात्याने वागत असतात। ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून हे सर्व पक्षीय आमदार विधान भवनाच्या पायऱ्यावर येतात। मुंबईत असेल विधान भवनाच्या परिसरात येतात आणि ह्या सगळ्यांचा एकत्रित फोटो काढला जातो। आताही हे सगळे आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर जमा झालेले आहेत। खरं तर ज्या वेळेस कामकाज सुरू होतं त्यापूर्वी विरोधक अतिशय आक्रमकपणे जे मुद्दे असतील त्याबद्दलचं आंदोलन करत असतात, त्याबद्दलची घोषणाबाजी केली जाते। मात्र आज चित्र अतिशय वेगळं आहे आणि हे जे सगळे नेते आहेत, मग त्यात कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात असतील, नितीन राऊत आहेत, छगन भुजबळ आहेत, जयंत पाटील आहेत, अशोक चव्हाण आहेत, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आहेत, अशी सगळी नेते मंडळी, मागे आशिष शेलार देखील आहेत, कालिदास कोळंबकर आहेत, हरिभाऊ बागडे आहेत, अशी सर्व पक्षीय मंडळी या विधान भवनाच्या पायऱ्यांवर आलेली आहेत आणि या सगळ्यांचा काही वेळातच एकत्रितरित्या फोटो काढला जाणार आहे। धन्यवाद विवेक या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि आपण याचे अपडेट सुद्धा घेणार आहोत। पण हे खरोखरच नेहमी असं म्हटलं जातं की महाराष्ट्राचं हे एक वैशिष्ट्य आहे की जरी सभागृहामध्ये एकमेकांशी हमरीतुमरीवर आलेले, एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करणारे हे नेते असतील तरी प्रत्यक्षात मात्र त्यांची खूप चांगली मैत्री असते। आणि आजचा हा फोटो देखील आपण जर पाहिलं तर हास्य विनोद करताना आपल्याला दिसत आहेत अनेक नेते। विधान भवनाच्या पायऱ्यांवर हा फोटो काढला जातो दरवर्षी। दर वेळची ही प्रथा आहे आणि त्यानुसारच हा फोटो काढला जातोय। सगळे नेते, विधानसभेचे अध्यक्ष असतील, विधान परिषदेचे सभापती असतील, यांच्यासह जे आमदार आहेत त्या सगळ्यांचा मिळून हा एकत्रित असा फोटो इथे काढला जातो। काही वेळातच हा फोटो काढला जाणार आहे। अजूनपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिथे आलेले नाही आहेत, काही वेळातच येतील आणि त्यानंतर हा फोटो काढला जाईल। ही दृश्य आपण बघतोय, थेट दृश्य आहेत नागपूरमधून विधान भवनाच्या आवारातली ही दृश्य आहेत जिथे आता हे सगळे आमदार जमलेले आहेत। आपल्या सोबत पुन्हा आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी। विवेक, आतापर्यंत तिथे कोण कोण आलंय आणि साधारणपणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यायला किती वेळ आहे असं सांगितलं जातंय? पुढच्या काही क्षणातच खरं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या भागात, या परिसरात पोहोचतील आणि नंतर हा फोटो काढण्यात येईल। आता विधान परिषदेचं खरं तर कामकाज सुरू झालेलं आहे। 10 ते 11:30 असं विधान परिषदेचे कामकाज, काही मुद्दे मांडले जातील, काही लक्षवेधी देखील आहेत त्या मांडल्या जातील आणि त्यानंतर पुन्हा 12 वाजता विधान परिषदेचं नेहमीचं कामकाज सुरू होईल। पण आता सगळे विधानसभेचे जे सदस्य आहेत, विधानसभेचे जे आमदार आहेत ते पोहोचलेले आहेत। अगदी पहिल्या रांगेत पाहायचं झालं तर जिथं मुख्यमंत्री किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील त्याच्या उजव्या हाताला छगन भुजबळ आहेत, त्यांच्या पुढे जयंत पाटील आहेत, अशोक चव्हाण आहेत, नवाब मलिक आहेत, भारतीय जनता पक्षाच्या विद्या ठाकूर आहेत आणि सभापतींच्या डावीकडे, सभापती जेव्हा बसले तेव्हा त्यांच्या डावीकडे बाळासाहेब थोरात आहेत, नितीन राऊत आहेत, हरिभाऊ बागडे आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, कालिदास कोळंबकर आहेत, मागच्या रांगेत हसन मुश्रीफ हे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ आमदार आहेत ते देखील पाहायला मिळतात। संजय राठोड असतील, शंभूराजे देसाई असतील, शिवसेनेचे वैभव नाईक असतील, आशिष शेलार, दादा भुसे, यासोबतच सगळे जे तरुण आमदार आहेत, झिसान सिद्दीकी असतील, तमिळ सेल्वन असतील, हे सगळे आमदार आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यासोबतच
आपण बघतो आहे की सगळे आमदार एकमेकांशी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करतायत, गप्पा मारतायत. रोजचं जे आंदोलनाच्या वेळी सरकार विरुद्ध विरोधक असं जे चित्र विधान भवनाच्या पायऱ्यांवर आपल्याला पाहायला मिळतं, ते आज दिसत नाही. आज वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे देखील आता पोहोचलेले आहेत. विश्वजित कदम देखील आता या परिसरात पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सगळेजण वाट बघतायत. त्यासोबतच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे देखील आता या परिसरात पोहोचतील. हे दोघेही जण इथं पोहोचल्यानंतर हा फोटो काढण्यात येईल. दरवर्षी प्रत्येक अधिवेशनाच्या वेळी असा एक फोटो काढण्याची प्रथा आहे आणि त्याच्यानुसारच आता हे सगळे आमदार विधान भवनाच्या पायऱ्यावर जमा झालेले आहेत. अगदी एक विचारायचं वाटतं विवेक, की यामध्ये मुख्यमंत्री आणि विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या शेजारी बसणं किंवा मागे कोण उभं राहील याबद्दल काही ठरवलेलं असतं? ज्येष्ठतेनुसार ही हे सगळे क्रमांक दिलेले असतात? साधारणतः जे वरिष्ठ मंत्री आहेत आणि सिनियर मोस्ट मेंबर आहेत, हरिभाऊ बागडे हे गेल्या विधानसभेचे अध्यक्ष होते, किंवा राधाकृष्ण विखे पाटील आणि कालिदास कोळंबकर हे साधारणतः 7 वेळा या विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत. 1985 पासून बाळासाहेब थोरात देखील या विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत. साधारणतः ज्येष्ठ मंडळी ही पहिल्या रांगेत, दुसऱ्या रांगेत अशी असतात आणि त्यानंतर येणारी मंडळी ही वरच्या रांगेमध्ये उपस्थित असतात. आताही आपण जर पाहिलं तर क्षीरसागर बीड मधले आमदार आहेत, ते देखील सगळ्यात मागच्या रांगेमध्ये आपल्याला उभे पाहायला मिळत आहेत. राम सातपुते जे माळशिरसचे आमदार आहेत ते देखील सगळ्यात मागच्या रांगेत उभे आहेत. देवेंद्र भुयार जे अमरावती जिल्ह्यामधून विधानसभेवर निवडून आलेले आहेत, ते देखील मागच्या रांगेत उभे आहेत. साधारणतः तो अलिखित असा प्रोटोकॉल आहे की सिनियर मेंबर्सनी समोरच्या रांगेत थांबायचं आणि जे नव्याने निवडून आलेले किंवा ज्यांच्या कमी टर्म झालेल्या आहेत असे आमदार हे साधारणतः मागच्या रांगेत उभे राहतात. अशीच आपल्याकडची एक परंपरा आहे, प्रथा आहे आणि त्याच्यानुसारच हे सगळे नेते आता आपल्याला विधान भवनाच्या पायऱ्यावर उभे राहिलेले दिसत आहेत. अगदी विवेक, आपण जर 2 दिवस बघितलं तर 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि काल उद्धव ठाकरे यांचा चांगलाच सामना रंगलेला दिसलाय आपल्याला सभागृहामध्ये. आता बाहेरही हे दोन्ही नेते बसतील तेव्हा शेजारी शेजारी बसतील का? आणि दोघांचं, देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा तिथं आगमन झालंय का? देवेंद्र फडणवीस अजून इथं पोहोचलेले नाहीयेत. आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एकमेकांना सार्वजनिकरित्या देखील मित्र म्हणायचंय, पण सत्ता समीकरणामध्ये दोघेही हे नेते हे पक्के वैरी झालेत की काय असं वाटावं अशी परिस्थिती आपल्याला विधानसभेमध्ये पाहायला मिळते. कारण या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर वार करण्याची एकही संधी सोडलेली नाहीये. साधारणतः दोन्ही नेत्यांचा फोकस हा एकमेकांबद्दलच आपल्याला पाहायला मिळतोय. काल देखील उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत जेव्हा भाषण केलं त्यात त्यांनी प्रखर हल्ला भारतीय जनता पक्षावर चढवला आणि त्यातले केंद्रबिंदू अर्थातच देवेंद्र फडणवीसच होते. आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाषण करण्याऐवजी शिवाजी पार्कवर भाषण केलं, अशा थाटात भाषण केलं असल्याचं टिप्पणी त्यांनी बाहेर येऊन केली होती. आणि आपण बघतोय सातत्यानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे एकमेकांसोबत अतिशय आक्रमकपणे उभे राहत आहेत. यापूर्वी आपण पाहायचो की जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र असायचे त्यावेळेस ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रखर टीका करायचे. पण जेव्हापासून ही युती तुटलेली आहे आणि शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ घेतलेली आहे त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या टीकेचा रोग हा पूर्णपणे शिवसेना आहे असं जाणवतंय. कारण अधिवेशन सुरू झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सातत्यानं उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणाले होते की अवकाळी पावसानं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तिथं कोरडवाहू शेती करता प्रति हेक्टरी 25,000ची तर बागायती शेती करता प्रति हेक्टरी 50,000ची मदत केली गेली पाहिजे. आणि उद्धव ठाकरे यांचं हेच बाकी धरून भारतीय जनता पक्षानं सातत्यानं प्रखर हल्ला हा शिवसेनेवर चढवलेला आहे. अगदी आपल्याला माहिती आहे की एक दिवस विधानसभेतला जो विशेष गाजला कारण त्यावेळेस सामनाची मधली बातमी बॅनरवर छापून त्यात उद्धव ठाकरेंचा फोटो होता. ते बॅनर भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत झळकवले होते. त्याच्यातून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये म्हणजे अभिमन्यू पवार आणि संजय गायकवाड यांच्यामध्ये बाचाबाची देखील झालेली होती. विधानसभेतलं वातावरण हे काही वेळाकरता तणावपूर्ण झालं होतं. इतकी प्रखर टोकाचा विरोध हा दोन्ही पक्ष एकमेकांना आता करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आजची जी वेळ आहे ती वेगळी आहे आणि आज हे दोन्ही नेते एकमेकांशी कसा संवाद साधतात, काही त्यांचं बोलणं होतं का, या सगळ्या लोकांसमोर ते देखील पाहावं लागेल. त्याबद्दल देखील इथं उपस्थितांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. अगदी विवेक, एक सहज पाहायला इथे मिळतंय की एरवी
सत्ता समीकरणं ही बदलली आणि त्याआधी सातत्यानं छगन भुजबळांवर हल्ला करणारे शिवसेना आणि उद्धव ठाकरे, आज मात्र उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ हे एकमेकांच्या शेजारी बसलेले बघायला मिळत आहेत. अगदी निश्चितपणे उद्धव ठाकरे छगन भुजबळ हे एकमेकांचे एक विरोधक होते, राजकीय विरोधक होते. छगन शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मोठा वाद दोन ह्या छगन भुजबळ आणि शिवसेनेमध्ये पाहायला मिळाला होता. आज मात्र हे दोन्ही नेते अनेक वेळा एकमेकांच्या करताना दिसत आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या अगदी उजव्या हाताला छगन भुजबळ बघत आहेत. आपण पाहतोय की विधानसभेचे सदस्य नाना पटोले हे देखील बसलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची आता वाट पाहिली जाते. देवेंद्र फडणवीस अजून इथं पोहोचलेले नाही. विरोधी पक्ष नेते आहेत देवेंद्र फडणवीस आणि ते आल्यानंतर यांची या सगळ्या नेत्यांमध्ये नेमकी कशी असेल हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी नक्कीच आता विरोधी पक्षनेत्यांची इथे वाट बघितली जाते आणि यानंतर साधारणपणे हा फोटो काढल्यानंतर लगेचच कामकाजाला सुरुवात होणार आहे. विवेक, विधान परिषदेच्या कामकाजाला यापूर्वी सुरुवात झालेली आहे, कारण विधान परिषदेचं कामकाज आज 10 वाजता सुरू होणार होतं. विधानसभेचं कामकाज आज 10:30 वाजता सुरू होणार आहे. फोटो काढल्यानंतर लगेचच हे सगळे आमदार आपापल्या सभागृहांमध्ये जातील. तिथं नियमितपणे कामकाजाला सुरुवात होईल. आज दोन्ही सभागृहांमध्ये भारतीय जनता पक्षानं अंतिम आठवडा प्रस्ताव हा अवकाळी पावसाबद्दलचा मांडलेला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याबद्दल राज्य सरकारनं मदत केली पाहिजे. प्रति हेक्टरी कोरडवाहू शेतीसाठी 25,000 रुपये तर बागायतीसाठी 50,000 रुपये मंजुरी केली पाहिजे. याच मुद्द्यावर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष हा आक्रमक होताना आपल्याला सभागृहात देखील पाहायला मिळेल आणि हा फोटो झाल्यानंतर लगेचच विधानसभेच्या कामकाजाला 10:30 वाजता सुरुवात होणार आहे. गेली आठवडाभर भाजपनं ही भूमिका आक्रमकपणे कायम ठेवलेली आहे आणि दुसरा त्यांचा मुद्दा होता तो म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराचा. मंत्रिमंडळ विस्तार आता तर 23 तारखेनंतर होणार आहे असं म्हटलं जात आहे, पण कर्जमाफीवरून आणि मदतीवरून मात्र भाजप आजही तितकीच भूमिका आक्रमक ठेवण्याची शक्यता आहे. निश्चितपणे भारतीय जनता पक्षानं हे सांगितलेलं आहे, जोपर्यंत उद्धव ठाकरे यांनी जो शब्द दिला होता तो पाळला जात नाही तोपर्यंत आम्ही आक्रमकपणे कर्जमाफीबद्दल असेल, सरसकट कर्जमाफीबद्दल असेल, जी शिवसेनेची यापूर्वीची भूमिका होती आणि आपण तसं सांगतोय की कोरडवाहू आणि बागायतीला जी मागणी नुकसानाची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली दिली जात नाही, तशी घोषणा होत नाही तोपर्यंत आम्ही आक्रमक भूमिका घेणार हे भारतीय जनता पक्षानं स्पष्ट केलं होतं. त्यासोबतच तू ज्याचा उल्लेख केला मंत्रिमंडळ विस्तारावरूनही अनेक वेळा विरोधी पक्षाकडून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेला, राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला टोमणे मारण्यात आले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारचं वर्णन खरं तर त्रिशंकू सरकार असं केलं होतं. त्रिशंकू सरकार म्हणजे हे पक्ष एकमेकांवर शंका घेतात म्हणून हे त्रिशंकू सरकार आहे अशा पद्धतीची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी हे ऑटो रिक्षा असं म्हटलं होतं, कारण हे 3 पक्षांचं सरकार आहे. त्याला काल प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की आमचं रिक्षावाल्यांचं सरकार आहे, कारण आमचं गोरगरिबांचं सरकार आहे, आमचं बुलेट ट्रेनवाल्यांचं सरकार नाहीये असं म्हणत भारतीय जनता पक्षाला प्रत्युत्तर देखील दिलं होतं. त्यामुळे सातत्यानं आपण बघतोय की हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध येतात आणि टीका आणि प्रतिटीका विधानसभेत, विधान परिषदेत देखील होतीये. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आता पृथ्वीराज चव्हाण हे देखील या विधान भवनाच्या परिसरात पोहोचलेले आहेत आणि ते देखील पहिल्या रांगेमध्ये विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. औरंगाबादचे आमदार प्रदीप जैस्वाल हे देखील इथं पोहोचलेले आहेत. त्यांना प्रतीक्षा आहे मात्र ती देवेंद्र फडणवीस जेव्हा येतील तेव्हा एकत्रितपणे फोटो होणार आहे. नाना पटोले हे देखील त्या संदर्भात चौकशी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी. आणि विवेक, उद्या विधान सभेच्या या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आज काय काय महत्त्वाचे मुद्दे मांडले जाणार आहेत? कोणत्या महत्त्वाची विधेयकं मांडली जाण्याची शक्यता आहे? तर जो सरकारतर्फे विदर्भासंदर्भातला प्रस्ताव मांडला जायचा होता तो आज मांडला जाईल. विदर्भात होणारं हे अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशन नागपुरात होत असतं. जी वर्षभरात 3 अधिवेशन होत असणार त्यापैकी एक अधिवेशन विदर्भात घेतलं गेलं पाहिजे
असं विदर्भ करारानुसार ठरलेलं आहे. त्यामुळे हे अधिवेशन होत आहे आणि जेव्हा अधिवेशन होत असतं त्यावेळी विदर्भाच्या संदर्भातला, विदर्भाच्या प्रगतीच्या संदर्भातला, विदर्भात काय गोष्टी करायच्या या संदर्भातला प्रस्ताव हा सरकारतर्फे मांडला जातो. हे दरवर्षी आपण पाहत असतो. त्यानुसार सरकारतर्फे विदर्भाचा एक प्रस्ताव मांडला जाईल आणि विरोधी पक्षातर्फे अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जात असतो. या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या देखील प्रस्ताव मांडला जाणार आहे आणि त्यावर देखील आज वादळी चर्चा होईल. त्यासोबतच विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल या दोन्ही ठिकाणी काही पुरवणी मागण्या आहेत. पुरवणी मागण्याबद्दलचं मतदान, चर्चा आणि मतदान हे या दिवशी होणार आहे. अशा साधारणतः एक कामकाजाचं स्वरूप असेल. आज मोजलं असेल, गृह असेल, पाणी पुरवठा, स्वच्छता, त्यासोबत विवेक हा फोटो काढला जातोय असं दिसतंय, पण यामध्ये अजूनही देवेंद्र फडणवीस मात्र इथे आलेले नाहीयेत. निश्चित नाही. याचीच खरं तर इकडे चर्चा होती की देवेंद्र फडणवीस या फोटोसाठी का बरं पोहोचले नाहीयेत. अजून ते कारण स्पष्टपणे कळू शकले नाही की देवेंद्र फडणवीस या परिसरात फोटोसाठी का पोहोचू शकले नाहीत. निश्चितपणे यातूनही काही राजकीय वाद होण्याची शक्यता आहे. पण देवेंद्र फडणवीस हे का नाही याचं कारण तरी अद्याप समजू शकले नाही. ते समजू शकल्यानंतर आपल्याला सांगता येईल की नेमकं ते इथं का बरं पोहोचू शकले नाहीत. कारण ते देखील 5 वर्ष मुख्यमंत्री होते आणि त्यांना या सगळ्या प्रोटोकॉल्स आणि वेळेची देखील पूर्ण कल्पना आहे. असं असताना ते इथं वेळेत का पोहोचू शकले नाहीत हा देखील आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. मगाशी जो उल्लेख केला की जे सिनियर मोस्ट आमदार असतात ते समोरच्या रांगेत असतात. आदित्य ठाकरे हे देखील विधान भवनाच्या शेवटच्या पायरीवर उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात या ग्रुप फोटोमध्ये. त्यामुळे सिनियर जे आमदार आहेत ते खाली आणि सर्वात ज्युनियर आमदार हे सगळ्यात वरच्या पायरीवर विधान भवनाच्या पायरीवर या फोटोसाठी असतात आणि तसंच चित्र आज देखील पाहायला मिळतं. हा फोटो काढून झालाय विवेक, पण असं घडलेलं की विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस मात्र या सगळ्या एकत्रित फोटो काढण्याच्या वेळेला उपस्थित राहिलेले नाहीयेत. निश्चितपणे आता हाच खरं चर्चेचा विषय होणार आहे की देवेंद्र फडणवीस या फोटोसाठी का पोहोचले नाहीत. नेमकं त्यांचा काही वेगळा कार्यक्रम होता का, काय कारण आहे की त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस इथं पोहोचू शकले नाहीत. याबद्दलची चर्चा आता या परिसरात झालेली आहे. कारण आपण पाहिलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले असतील हे बराच वेळ या खुर्च्यांवर बसलेले होते. त्यांनी फडणवीस यांची वाट देखील पाहिली. मात्र देवेंद्र फडणवीस हे या फोटोच्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस भाजपचे इतर आमदार याला उपस्थित होते का, फक्त देवेंद्र फडणवीसच उपस्थित राहिले नाहीयेत की भाजपचे अन्य आमदार सुद्धा अनुपस्थित राहिलेत या फोटो सेशनसाठी? देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त इतर जे आमदार आहेत मग त्यात हरिभाऊ बागडे असतील, कालिदास कोळपकर असतील, राम कदम असतील, सुनील राणे असतील, आशिष शेलार असतील, इतर सगळे आमदार इथं आलेले आहेत. पण देवेंद्र फडणवीस मात्र नेमकं का नाही आलेत. म्हणजे भारती लव्हेकर असतील, त्यानंतर श्वेता महाले असतील, असे अनेक आमदार या फोटोसाठीच पोहोचलेले आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस इथं का नाही आले याबद्दल पुन्हा प्रश्न निर्माण केला जातोय. बीडच्या केजचे आमदार नमिता मुंदळा असतील, हे अनेक भारतीय जनता पक्षाचे आमदार या फोटोसाठी उपस्थित होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांची अनुपस्थिती हा या ठिकाणी चर्चेचा मुद्दा झालेला आहे. अगदी आपण आता बघितलं तर फोटो काढण्याच्या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या शेजारची जी खुर्ची होती ती विरोधी पक्षनेत्यांसाठी ठेवण्यात आली होती. मात्र काही काळानंतर जेव्हा तिथे देवेंद्र फडणवीस येत नाही ते स्पष्ट झाल्यानंतर तिथे पृथ्वीराज चव्हाण यांना बोलावण्यात आलेलं आहे. आणि आत्ता जर आपण बघितलं ही परंपरा असते दर वेळच्या अधिवेशनाची की या अधिवेशनाच्या दरम्यान हा सगळ्या आमदारांचा, सर्वपक्षीय आमदारांचा, विधानसभेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांसोबत एक फोटो काढला जातो. मात्र या फोटो सेशनला या वेळेला देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते. आमदारांचं हे फोटो सेशन आहे आणि तरीही देवेंद्र फडणवीस इथे उपस्थित नव्हते. नेमकं काय कारण आहे हे मात्र अजूनही कळू शकलेलं नाहीये. विवेक, याबद्दल काही अधिक माहिती मिळतेय की ते का उपस्थित नव्हते? त्यांनी अधिक कळवलं होतं याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे? अजून तरी कुठलंही कारण कळू शकलेलं नाहीये की देवेंद्र फडणवीस या फोटोसाठी का उपस्थित नव्हते. दरवेळी खरं तर देवेंद्र फडणवीस हे स्वतः या फोटोसाठी उपस्थित असायचे. एक आपण पाहिलं की खुर्ची देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेली होती. मात्र देवेंद्र फडणवीस हे वेळेत पोहोचत नाहीयेत, ते या परिसरात आलेले नाहीये. हे कळताच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभेच्या अध्यक्षांच्या खुर्चीत डावीकडे बसलेले आपल्याला पाहायला मिळाले. पण देवेंद्र फडणवीस यांची अनुपस्थिती मात्र चर्चेचा मोठा विषय ठरलेली आहे. अगदी धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल. आणि आम्ही तिथले सगळे जे अधिवेशनाचे अपडेट्स आहेत ते विवेक कुलकर्णी यांच्याकडून घेतच राहणार आहोत. यानंतर आपल्याला इतरही घडामोडी पाहायच्या आहेत, पण एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.